मोठी बातमी सध्या मुंबईतून समोर येते। मुंबईत महत्त्वाच्या रस्त्यावर अचानक भला मोठा खड्डा पडलाय। बीएमसी कडून कारणाचा तपास सध्या घेतला जातोय। बोरिवली पश्चिम मधील सुमेर नगर पुलाखालील ही घटना आहे। अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा रस्ता सध्या बंद करण्यात आल्याची माहिती समोर येते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जय पवार यांच्याकडून। जय, मुंबईत महत्त्वाच्या रस्त्यावर अचानक हा भला मोठा खड्डा पडला, काय नेमकं कारण? नक्कीच आपण पाहतोय मुंबईतील बोरिवली पश्चिम येथे सुमन नगर पुलाखाली कल्पना चावला चौकातील रस्त्याचा जो एक भाग आहे तो आज सकाळी पहाटेच कोसळल्याची घटना जी आहे ते घडली। सकाळी सुमारे 6:45 ही घटना जी आहे ती घडल्याचं आपल्याला कळतंय। यामुळे प्रामुख्यानं कल्पना चावला चौक जो हा बोरिवली येथील हा प्रामुख्य रोड आहे, जिथे गर्दी जी आहे ते अनेक वेळा होताना आपल्याला पाहायला मिळते। आणि याच रोडवरती जे आहे ते खड्डा जो आहे तो पडल्याची माहिती जी आहे ती मिळत आहे। यानंतर आपण जर पाहिलं तर खबरदारीचा उपाय म्हणून आता पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले आहेत आणि सुरक्षितता ती तिकडची राखली आहे। त्याचसोबत कोणतेही अपघात किंवा दुर्घटना घडू नये त्या रस्त्यावरती याची सुद्धा खातिरदारी मुंबई पोलिसांच्या वतीने घेण्यात आहे। त्याचसोबत त्या झालेल्या खड्ड्याच्या भोवतीला बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत। त्याचसोबत त्याचे दुरुस्तीचे काम सुद्धा सुरू करण्यात आले आहे। आणि आता आपण जर पाहिलं तर दुरुस्तीचं काम हे पूर्ण होईपर्यंत त्या ठिकाणी वाहतूक जी आहे ते वाहतूक तिकडचं बंद करण्यात आले आहे। त्याचसोबत पुढील या सर्व गोष्टींनी कुठलीही जीवितहानी होऊ नये याची सुद्धा खबरदारी जी मुंबई पोलिसांकडून घेण्यात आहे। त्याचसोबत या घटनास्थळी शहराचे रस्ते असतील किंवा सुरक्षिततेच्या पायाभूत सुविधांच्या देखभालीबाबत सुद्धा प्रश्न जो आहे तो उपस्थित केल्याचं पाहायला मिळतं। निश्चित जय, त्यामुळे एकंदरीतच आता हा रस्ता नेमकं कधीपर्यंत दुरुस्त होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुर्तास धन्यवाद जय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर मुंबईत महत्त्वाच्या रस्त्यावर अचानक हा भला मोठा खड्डा पडला, तर महानगरपालिकेकडून हा खड्डा नेमका का पडलाय याचा कारणाचा तपास सध्या घेतला जातोय। बोरिवली पश्चिम मधल्या सुमेरनगर पुलाखालची ही सगळी घटना समोर आलेली आहे। अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा मुख्य रस्ता बंद करण्यात आलेला आहे। तर या रस्त्यावरून रहदारी होत असते, मात्र आता हा रस्ता बंद करण्यात आलाय।